कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। तुम्ही वाटेत उभे राहून टोल वगैरे घेताय की काय? आणि तुम्ही उठ सूट आमच्या पर्सनल मॅटर मध्ये बोलायचा ठेका वगैरे घेतलाय की काय? मुळात आम्ही हे लग्न करायचंय की नाही याबद्दल बोलतोय। नाही नाही, तुम्ही म्हणताय आज ठरणार आहे, म्हणजे होईल किंवा नाही होईल हे आपण बघू नंतर। पण त्याआधी मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचंय, जरा बाजूला येता का? तुमच्या म्हणण्यावर मी खूप विचार केला आणि कालच ना माझ्या मोबाईलवर एक व्हिडिओ येऊन पडला। तो बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे। मी उगाच सावलीच्या बाजूने उभा राहतोय। हो, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला सगळं चित्र क्लिअर होईल। एक मिनिट हा। हे बघा, छान आहे ना व्हिडिओ? मला पण खूप आवडला। झाकली मूठ 1.25 लाखाची, झाकली मूठ 1.25 लाखाची। आता तुम्ही ठरवायचं सावनीचं लग्न होऊन द्यायचं नाही। चला सगळे कोळंबलेत? हो हो, जाऊया। झालं, माझ्या मम्माने तुमच्या जगन्नाथ गुरुजींना सुद्धा गुंडाळून टाकलं। सावली, लग्न वगैरे नसतं होत ग। आता तू बघच, तुझं लग्न होऊच शकणार नाही। अगं बाई, म्हणजे एवढी केलेली मेहनत, एवढा सगळा मेकअप सगळं वाया जाणार का ग? मग सांग ना यांना, यांच्या लग्नाचं खूप कौतुक वाटतंय। सांग नाही होणार आहे करून, सांग ना। सावली, तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा। सुखात राहा बाळा। जगन्नाथजी, तुमचे आभार कसे मानू मला तेच कळत नाही। तुमच्यामुळे माझ्या साऊचं लगीन व्यवस्थित पार पडतंय बघा। अहो, करता करविता तोय, सदैव तिच्या जवळ असलेला तिचा विठ्ठल, त्याची कृपा आहे तिच्यावर। मी कोण आहे? मी निमित्त मात्र आहे। तेव्हा सगळे व्यवस्थित होईल, काळजी करू नका। साऊ, पाया पड, ये। अगं असू दे, असू दे, असू दे।
सुखी राहा. चला गाणी लावा बरं मोठमोठे ना. लग्नाची आहेत की नाही हळदी बिळदीची मस्त पैकी. आता फक्त शेवटचा घाव घालायचं बाकी आहे. मला प्रत्येक क्षणाची खबर मिळायला पाहिजे, कळलं का? आणि मी सांगेन तेव्हाच गाडी पोहोचली पाहिजे. आलं का लक्षात? ठीक आहे साहेब. हा. सारंग 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 सोड, ह्याला घेऊन जा. काय करताय तुम्ही? काय करताय म्हणजे तू असा जाणार आहेस का लग्न मंडपात? तो असाच बसणार आहे. माझा अजिबात नाही. जा तयारी करून नीट. दादा, माझ्या लग्नात माझी आईच नाहीये. काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टींना? सारंग, तुझ्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आणि तुझं असं तो आमचं सोड, आईला सगळ्यात जास्त दुःख होईल माहितीये का? बरोबर आहे. आणि 25 वर्षानंतर जेव्हा तू स्वतःच्या लग्नाचा व्हिडिओ बघशील त्याच्यात तू स्वतःला सॅड बघशील. तू सॅड आहेस म्हणून वाजंत्री पण सॅड आहेत आणि वरात पण नाहीये. ह्याला काही अर्थ आहे का दादा? बघा, नाही नाही, काही बघायचं नाहीये. वरात ही निघणारच आणि मेंदळ्यांच्या घरचं लग्न आहे. वरात ही वाजत गाजतच निघणार, हो की नाही? काय रे? सारंग, पण असं नाही. जा, जाऊन छान तयार होऊन ये. जा. सारंग, आता मनातल्या सगळ्या शंका कुशंका दूर कर. निर्धास्त मनाने जा आणि आनंदाने तयार हो. सगळं छान होणार. तर हा सॅडचा अजून काहीतरी बोलेल. चला. तिलोत्तम मेहंदळे, या लग्नानंतर तुम्हाला घरात पाळणा घालायला हवा, बरोबर ना? पण तुमच्या या अपेक्षा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. देवा, मी जुळवून आणलेल्या ह्या विवाह सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवा. आज सावलीचा मेंदळे कुटुंबात प्रवेश होणार आणि या तिलोत्तमा मेंदळेचा सौंदर्याचा माज कायमचा उतरणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.